पश्चिम बंगालमधील संदेशखलीमध्ये गेल्या 10 वर्ष महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज तेजस्विनी महिला समूह अंतर्गत महिलांनी जोरदार निदर्शनं केले आहेत। पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणामधील संदेशखली या गावामध्ये महिलांवर सातत्यानं गेली अनेक वर्ष अत्याचार होत आहेत। याच्या निषेधार्थ आज ठाण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी तेजस्विनी महिला समूह अंतर्गत अनेक महिलांनी जोरदार निदर्शनं केली आहेत। यात विविध क्षेत्रातील महिलांसोबतच सजग गृहिणी सहभागी झाल्या होत्या। संदेशखली येथील अत्याचारग्रस्त भगिनींच्या लढाईला नैतिक पाठिंबा यावेळी देण्यात आला आहे। पश्चिम बंगालचे राज्यपाल तसेच केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी संदेशखली येथील महिलांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची दखल घेतली। मात्र पश्चिम बंगाल सरकार आणि पोलीस यंत्रणा यांनी मात्र अत्याचाराला प्रतिबंध करण्याऐवजी त्यावर पांघरून घातलंय अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली आहे। तसेच शासकीय व पोलीस यंत्रणेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपी शहाजहान शेख व त्यांच्या साथीदारांना त्वरित अटक करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली व जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय, पाहूयात। पश्चिम बंगालमध्ये संदेशखली या गावामध्ये जो काही प्रकार झालेला आहे, म्हणजे गेले अनेक वर्ष तिथल्या महिला या अत्याचाराला बळी पडतायत आणि एक अमानुष तिथला शहाजहान शेख हा एक तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता आणि त्याचे सहकारी गेले अनेक वर्ष महिलांचं लैंगिक शोषण करतायत, त्यांची पिळवणूक करतायत। आणि सगळ्यात खेदाची गोष्ट आणि सगळ्यात शोकांतिका म्हणजे त्या राज्याचं नेतृत्व ही एक महिला करते। म्हणजे आम्हाला लाज वाटते आज हे सांगायची की एक महिला नेतृत्व करत असलेल्या राज्यामध्ये असे प्रकार घडतायत आणि ममता बॅनर्जी सारखी व्यक्ती हात वर करते आणि म्हणते मला हे माहितीच नव्हतं। म्हणजे यांची हिंमत होतेच कशी हे बोलायची। आणि हे जे क्रूर कृत्य करणारा हा जो आहे शहाजहान शेख, त्याला फाशीची शिक्षाही झालीच पाहिजे। आता तो कुठेतरी लपून बसलाय आणि आज सगळ्या महिला तुम्ही इकडे बघाल तर हे कुठलाही राजकीय स्टंट नाहीये, कुठलाही राजकीय आंदोलन नाहीये। इथे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला आज उत्स्फूर्तपणे एकत्र आलेल्या आहेत। तर आता बास झालं, म्हणजे खूप महिलांवरती अत्याचार झाले, त्यामुळे असे जे क्रूर कर्म आहेत त्यांना फाशीची शिक्षाही झालीच पाहिजे। आणि मला खात्री आहे केंद्र सरकार जे आहे त्यांनी आता एकदम ही बाब गंभीरपणे घेतलेली आहे आणि राज्याचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे या प्रकरणात लक्ष घालून काही ती योग्य ती कारवाई होईलच। पण ही एक चळवळ आज आम्ही उभारलेली आहे आणि ही चळवळ फक्त ठाणे शहरामध्ये नाही तर या चळवळीचं रूपांतर अनेक शहरांमध्ये, अनेक राज्यांमध्ये आणि पूर्ण देशामध्ये अशी ही महिला शक्ती जेव्हा एकत्र येईल तेव्हा हे अशी नीच कृत्य करणारी जी लोक आहेत त्यांना नक्कीच आळा बसेल ही मला खात्री आहे। तेजस्विनी ग्रुपच्या खाली काम करतो आहोत आणि हा आम्ही उत्स्फूर्तपणे ठाणे शहरातल्या विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या काही कार्यकर्त्या तसेच सामान्य गृहिणी अशा एकत्र आलेल्या आहोत। आणि ही उत्स्फूर्त आणि अतिशय नैसर्गिक अशी प्रतिक्रिया आहे जे आपण टीव्हीवरती आणि वेगवेगळ्या माध्यमातून पाहतो आहोत की संदेशखली हा जो पश्चिम बंगालमधले खेडं आहे तिथे गेले 12 वर्ष 13 वर्ष महिलांवर अत्याचार चाललेले आहेत आणि तिथल्या पार्टीचा जो नेता आहे शहाजहान आणि त्याचे जे 2 हस्तक आहेत ते खुलेआम त्या संदेशखली भागामध्ये महिलांना कधीही रात्रीच्या वेळी बोलवून लहान लहान मुलींवर, महिलांवर अत्याचार करतायत, बलात्कार करतायत, त्यांची घरं जाळतायत, त्यांच्या जमिनी ताब्यात घेतायत। आणि तिथलं जे शासन आहे पश्चिम बंगालचं ते म्हणतं आम्हाला काही माहित नाही, असं काही घडलंच नाही। अशा प्रकारची निर्लज्ज आणि अशा प्रकारची अधम अशी मानसिकता असलेलं पश्चिम बंगालचं शासन आहे। आम्हाला सगळ्या महिलांना याच्याबद्दल ज्या नैसर्गिक प्रतिक्रिया आहेत, ज्या आम्हाला उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत ते घेऊन आम्ही आज आंदोलन हे छेडलेलं आहे। ठाणे शहरामधल्या या महिला आहेत आणि नक्की खात्री आहे की हे आंदोलन पुढे वाढत जाईल। याच्यावरती कडी किती उद्दामपणा आहे की जिथे जेव्हा विरोधी सरकारचे लोक तिथे भेटण्यासाठी महिलांना जात होते तेव्हा त्यांना परमिशन दिली गेली नाही, त्यांना अडवलं। शेवटी ते हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले आणि तिकडनं त्यांनी परमिशन आणली आणि ते महिलांना भेटले। त्यानंतर राज्यपाल भेटले, ज्या विमेन कमिशनच्या म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या आहेत रेखाताई शर्मा या त्या महिलांना भेटल्या आणि त्यांनी जे कहाण्या सांगितल्या ते ऐकून राज्यपाल स्वतः म्हणलेले आहेत की माझ्या अंगावर काटा आला की इतके आनंदित अत्याचार या महिला गेले 12-13 वर्ष सहन करतायत। आणि हे जे शासन आहे पश्चिम बंगालचं
यांना हे काही माहिती नाही, त्यांनी कानावर हात ठेवलेले आहेत। याचा अर्थच त्या शासनाची या महिलांच्या अत्याचाराला पूर्ण सपोर्ट आहे, पूर्ण संमती आहे आणि त्याच्यासाठी म्हणून लोकांमध्ये ही जागृती व्हावी, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, एखाद्या प्रदेशामध्ये जर महिलांवर अत्याचार होत असेल तर देशातली प्रत्येक कोपऱ्यातली महिला आता पेटून उठणार, अशा प्रकारचा अत्याचार महिला सहन करणार नाही। त्याच्याच बरोबर नागरिकही सहन करणार नाहीत। आपण इथे पाहतो की पुरुष सुद्धा सहकारी आमचे आलेले आहेत आणि ते सुद्धा म्हणतात की हा सामाजिक प्रश्न आहे, हा महिलेचा प्रश्न नाही, हा सामाजिक प्रश्न आहे। तर हे जे अत्याचारी शासन आहे त्यांनी हे समजून घ्यावं की ते कुठल्या न्याय व्यवस्थेपेक्षा, राज्यपालांपेक्षा, आयोगापेक्षा, महिला आयोगापेक्षा, जे मानवी हक्क आयोग आहे त्याच्यापेक्षा हे शासन मोठं नाहीये। ते स्वतःला मोठं समजतायत, ते काय आभाळात पडलेले आहेत का? अशा प्रकारचा सवाल आम्ही संतप्त महिला या ठिकाणी त्यांना विचारतो आहोत आणि त्यांना उत्तर द्यावं लागेल। एवढंच नव्हे, तो शहाजहान जो नराधम आहे, राक्षस आहे या युगातला, त्याला पकडावं लागेल, त्याला फाशी द्या, अशी आमची एकमुखानी मागणी आहे।